नमस्कार. चला तर मग या हातग्यांची फुलांची भाजी खायला. आयुर्वेदिक, चटपटी आणि खमंग. चला बनवूया हातग्याच्या फुलांची भाजी. हातग्याची फुले म्हणजे रानभाजी. तर आपण प्रमाण बघूया. 1 बाउल पाणी, हातग्याची फुले, त्याच्यानंतर 1 वाटी बेसन, अर्धा बाउल कांदा, 1 बाउल टमाटर, 1 लसणाच्या गाठा, त्याच्यानंतर मोहरी 1 चम्मच, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच धना पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच मिरची पावडर, कढीपत्त्याची 4-5 पाने. बेसन भाजून घेऊ पहिले. आपण छान असं भाजून घेतलं म्हणजे कच्चं लागणार नाही. 10-15 मिनिट आपण बंद करू गॅस आणि एका भांड्यात काढून घेऊ. तेल छान तापलेलं आहे. मोहरी, आपण जिरे, मग लसूण, कांदा, त्यामध्ये टाकू पाणी, हळद, मिरची पावडर, धना पावडर, परतून घेऊ. टमाटर, मीठ. मिठाचं प्रमाण आपल्याला लागू शकतं चवीनुसार. कमी कोणाला मिडियम पाहिजे, कोणाला थोडं तोंडभर जास्त पाहिजे. त्यामध्ये कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं लागतं तसं. याला छान वाफ येऊ द्यायची थोडं 2 मिनिट. वाफ आल्यानंतर आपण बेसन टाकू. बघा छान झाली. वाफेवरच झाली, पाण्याची या भाजीला गरज नाही. तुम्ही अशी भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता सुक्की. याच्यात फक्त दाण्याचं कूट टाकावं लागत आणि बेसन टाकलं तर ही सुक्की होते. तर ती प्रवासात वगैरे छान द्यायला, डब्यात वगैरे, मुलांना शाळेच्या डब्यात द्यायला. आणि जसं की हातग्याची आपलं शेवग्याच्या फुलांच्या, शेवग्यांच्या शेंगांच्या, शेवग्यांच्या पानांचा जेवढा हे आहे आणि त्याला फायदा किंवा व्हिटॅमिन, तेवढंच व्हिटॅमिन हे हातग्याच्या फुलांमध्ये पण आहे. आणि ही आयुर्वेद कशी की याला खत वगैरे नसतं, ऑर्गॅनिक आहे, क्वचित झाडांनाच येतात. याची आणखी लोकांना माहिती नसल्यामुळे याचं उत्पादन शेवग्यासारखं तर आणखी वाढलेलं नाही. त्याचे फायदे माहीत नसल्यामुळे लागवड कमी आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक आता सध्या तरी मिळतात. फक्त वाफेवर होऊ द्यायचे, त्याला पाण्याची गरज नाही.
आता हे छान एकजीव करून घेऊ आणि परत त्याला एक वाफ काढू. थोडीशी वाफ येऊ द्यायची. जर एखाद्या वेळेस तुमच्या बेसन वगैरे थोडं जास्त टाकल्या गेलं तर तुम्ही याला थोडासा पाण्याचा असा शिपकाही देऊ शकता, ज्याने ती एकदम कोरडी पण नाही एकदम ओली पण नाही. आता याला 5 मिनिटं वाफ येऊ देऊ. चला 15-20 मिनिटं झाले, बघूया. वाव, छान झाली. गॅस बंद करू. आपण भाजी बाउलमध्ये सर्व करू. भातासोबतही भाजी खाऊ शकता, टिफिन मध्ये न्यायसाठी ते एकदम मस्त. मुलांच्या तशी ती खूप छान लागते.